आजची आपली रेसिपी आहे पोहा कटलेस. हे पोहा कटलेस आपण उरलेल्या कांदा पोहेपासून बनवलेली आहे. कधी-कधी काय होतं, पाहुणे वगैरे घरी आले असतील आणि आपण नाश्ता बनवला असेल पोहे तर आणि उरलं असेल, मग त्याचं काय करावं असं सुचत नाही. तर मग त्यापासून तुम्ही एक नवीन रेसिपी बनवू शकता आणि ती पण एकदम अप्रतिम चविष्ट अशी कुरकुरीत आणि झटपट होणारी पोहा कटलेस. तर एकदा नक्की बनवून बघा. तर त्यासाठी बघा माझ्याकडे हे 1 कप पोहा उरलेले आहेत. तर ते आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला हे बघा हिरव्या मिरच्या आणि यामध्ये कढीपत्ता वगैरे असेल तो काढून घ्यायचा. तर इथे मी शेंगदाणेही घातले. तर जर तुम्हाला आवडत नसेल तर शेंगदाणेही काढून टाकू शकता किंवा ते शेंगदाणेही राहिले तरी चालतील. तर यामधले मी शेंगदाणे काढून टाकलेले आहेत, कढीपत्ता वगैरे सर्व. आणि त्यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे 2 उकडलेले बटाटे. तर 2 मोठ्या साईजचे बटाटे मी घेतलेले आहेत. ते असे कुस्करून आपल्याला घालायचे आहेत किंवा कुसूनही घालू शकता. किसून घातल्यामुळे काय होतं, मस्त असे एकजीव होतात. नाहीतर कुठे कुस्करून घातल्यामुळे मग ते फोडी वगैरे कुठेतरी राहू शकतात. त्यामुळे शक्यतो ना तुम्ही किसूनच घाला बटाटा. तर बटाट्यामुळे खूप छान अशी टेस्ट येणार आहे पोहा कटलेसला. तर बटाटा नक्की घालायचा आहे. तर बघा बटाटा मी दोन्ही बटाटे असे किसून घालते आहे. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत उकडलेल्या भाज्या. तर इथे मी मटार आणि गाजर घेतलेले आहे. थोडे थोडे घालायचे, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. सोबतच घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी जास्त प्रमाणातच घालायची. आणि आता इथे मी फक्त बटाट्यापुरतंच मीठ घालते, कारण कांदे पोहेमध्ये ऑलरेडी मीठ असतं. त्यामुळे फक्त बटाट्याला लागेल एवढंच थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर चटपटे टेस्टसाठी इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आहे. सोबतच अर्धा चमचा जिरं पावडर घालायची आहे आणि 1 चमचा इथे चिली फ्लेक्स मी घालते. त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसणार आहेत आणि टेस्टही छान येणार आहे. आता हे सर्व साहित्य मस्त असे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपलं हे सर्व मिश्रण मस्त एकजीव झालं आहे, मळून घेतलेलं आहे. नंतर हाताला ना तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि हे मिश्रणाचे आपण कटलेट्स बनवून घेणार आहोत. तर जेवढ्या साईजचे तुम्हाला छोटे मोठे हवे असतील त्या हिशोबाने गोळा घेऊन त्याचे कटलेट्सचा शेप द्यायचा आहे. तर इथे मी थोडेसे मोठ्या साईजचेच कटलेट्स बनवते. तर बघा मस्त असे शेप देऊन किती छान असे कटलेट्स आपले बनवलेले आहेत. तर याच पद्धतीने आपण सर्व कटलेट्स बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला याला पेस्ट बनवायची आहे लावण्यासाठी. तर इथे 2 चमचे मी घेते कॉर्नफ्लोअर आणि सोबतच 2 चमचे आपण घेणार आहोत मैदा. तर 2 चमचे इथे मी मैदा घेते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याची एकदम पातळ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर मस्त अशा गुठळ्या मोडून आपण ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. सतत चमच्याने मिक्स करत आपण याची पेस्ट एकदम बघा अशी पातळ एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे. सोबतच इथे मी थोडे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. ब्रेडच्या स्लायसेस असतात त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आणि आता एक एक पॅटीस असं ह्या पेस्टमध्ये व्यवस्थित कोट करून कवर करून पूर्ण डीप करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित कोट झालं पाहिजे आणि एक्स्ट्राचं जे बॅटर असेल ते असं काढून टाकायचं आहे आणि लगेचच त्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आहे. यामुळे काय होतं, व्यवस्थित ब्रेड क्रम्स चिकटले जातात पेस्टमुळे. तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. थोडेसे वरून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. गोल गोल फिरून आपण ना हे ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावून घ्यायचे सर्व बाजूने. आणि साईडला मी ते पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर हे आता पॅटीस आपला आपण मस्त ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहे. तेलही छान गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये मस्त असे हे पॅटीस फ्राय करून घ्यायचे. शक्यतो शॅलो फ्रायच करा, कारण एकदम हे सॉफ्ट असतात त्यामुळे तुटू शकतात. त्यामुळे शॅलो फ्रायच करा. पॅनमध्ये वगैरे मस्त असे फ्राय होतात. तर एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडने फ्राय करायचं आहे. सतत त्याला आधी एका साईडने फ्राय न झालेले असताना सतत पलटत राहू नका, पण एकदमच सॉफ्ट असतात हे. तर मस्त कलर बघा किती छान आला आहे. एकदम मीडियम फ्लेमवरती आपण दोन्ही साईडने मस्त असे फ्राय करून घेणार आहोत. तर मस्त असे दोन्ही साईडने व्यवस्थित कलर बघा किती छान आला. मस्त असे एकदम कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत. ब्रेड क्रम्स लावल्यामुळे छान कुरकुरीत होतात हे पॅटीस. तर एकदम तेलामधून आपण हे काढून घेऊया
आणि गरम गरम सर्व करूया मस्त असे सॉस बरोबर वगैरे. तर बघूनच तुम्हाला समजलं असेल किती कुरकुरीत असे आहे आपले पॅटीस तयार झालेले आहेत. उरलेल्या कांद्या पोह्यांपासून एवढी छान रेसिपी होऊ शकते. तर यापुढे कांदे पोहे फेकून द्यायची गरज नाही. त्यापासून मस्त अशी ही झटपट स्नॅक्स तुम्ही बनवू शकता. घरी गेस्ट वगैरे येणार असेल तरीही तुम्ही हे बनवू शकता.